संपतराव धमक्या देतात म्हणून काय आपण आपलं कर्तव्य विसरायचं? अगं आई, आधीच नाना टेन्शन मध्ये आहे, तू प्लीज त्यात भर नको घालू. कोंडी फोडण्यासाठी लागतो मनाचा निग्रह निश्चय, नंतरच होतो आशा अपेक्षा उत्साहाचा उत्सवी सूर्योदय. सदा, तुझ्या कवितेने माझ्या मनातली जळमट नाहीशी केली, माझ्या मनातली कोंडी फुटली. देव, तू लालीला का दोष देतोयस? तू सुद्धा अंधळेपणाने तिची बाजू घेऊ नको सुमन. अरे पण हे बघ सुमन, पहिल्यांदा तिथे काय घडलं, काय झालं हे माहिती तर करून घे, नंतर निष्कर्ष काढ ना. राजन तुझ्या बरोबर याबद्दल काही बोलला होता, म्हणजे आय मीन टू से आईंच्या या ॲबनॉर्मल बिहेवियर बद्दल? नाही ना डॅड, मला विचारतात कशा? सकाळी लवकर उठतेस ना? आल्या गेल्यांचं आदरातिथ्य करावं लागेल. डिस्गस्टिंग मॉम. आय नो बेटा, इट वॉज सो बॅड एक्सपिरियन्स. व्हेरी बॅड मॉम, व्हेरी बॅड. नाही सुमन, काहीतरी गडबड आहे. यात कसली गडबड आहे? आय थिंक शी इज नॉट इन सेन्स. नाही, मला वाटतं सुमन त्या दोघींमध्ये काही मिसकम्युनिकेशन झालं असणार. आयडेंटिटी क्रायसिस मला वाटतं. देव, तू ऑलवेज हे असेच विचार कर. तुझा तुझ्या मुलीवरती विश्वासच नाहीये ना? मला विश्वास आहे तिच्यावर, पण अगं तिथे काय झालं काय नाही झालं हे आपल्याला क्लिअर व्हायला नको का? डॅड, तू मला कधीच समजून घेत नाहीस. ए बेटा, असं का बोलतेस ग? अगं काय मी तुला समजून घेत आलोय म्हणून तर त्या काळजीपोटीच तर मी बोलतोय ना. हे बघ ललना, राजनच्या आई तुला ललिता का म्हणाल्या, त्यांनी घरातली कामं तुझ्याकडून का करून घेतली, याचं कारण स्पष्ट व्हायला हवं की नको? बघ, त्या तुझ्याशी ज्याप्रमाणे वागल्या त्या विचित्रच वागल्या, हे मला पूर्णपणे मान्य आहे, पण ते का हे आपल्याला नक्कीच कळायला हवं ना. आई, आई साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही सरळ आई साहेबाच्या बेडरूम मध्ये जाऊन बघा, मला ना जाम टेन्शन आलंय. हो आई. काय रे, कशाला आईच्या नावाने कंठोषात चाललाय? काय झालं? आई, तुला बघून मला आज इतका आनंद होतो ना, तुला अंदाजा सुद्धा नाही का? मला सुद्धा. म्हणजे याआधी तुम्हाला दोघांना मला पाहून आनंद होत नव्हता तर? तसं नाही का आई, म्हणजे तुला माहिती नाही हल्ली पेपर मध्ये टीव्हीच्या न्यूज मध्ये काय काय येतं. हल्ली घरात बायका घुसून काय काय करतात आणि मग बाईला एकटं बघून तिला मारहाण करतात आणि सगळं ऐवज लुटून नेतात. आज अचानक तुमच्या डोक्यात हे विचार कसे आले? इतके दिवस तर मी एकटीच होते. अगं पण आज तू दुखती होतीस ना ग आई? हा, आज ललिता होती माझ्या बरोबर. ललिता, तिनं तुम्हाला काही केलं नाही ना साहेब? अरे उलटी तिने मला खूप छान साथ दिली. हे बघ राजन, यापुढे तुला मला भेटायचं असेल ना तर तू तिच्याकडनं माझी अपॉइंटमेंट घे, कारण यापुढे ललिता इज माय सेक्रेटरी अँड कंपॅनियन. ओके? मला असं वाटतं तुला त्या ललिताने खूप प्रभावित केलं. बरोबर ओळखलंस. पुढची बोलणी तू करायची. पुढची बोलणी? अरे म्हणजे तिचा पगार वगैरे. आई, ललिताचा फोन आला होता. ती नोकरी करायला तयार आहे ना? ती म्हणाली आज भेटता येणार नाही, उद्या येईल ती. तुम्ही तर म्हणतात की ललिता तुम्हाला येऊन भेटली. हो, भेटलीच. सरंजामीने तुला फोटो पाठवला होता ना ललिताचा? अरे हो रे, पण तो ओपनच झाला नाही मला. ही होती का ती? नाही, ही नव्हती. याचा अर्थ असा आहे की ललिताच्या नावावरती कोणतरी दुसरीच मुलगी घरी आली होती. आई, तुला कसं समजवायचं ग? अशा अनोळखी व्यक्तींना घरात घेणं धोकादायक असतं. हो आई साहेब, आपण त्या मुलीची पोलिसात तक्रार करू. तुम्ही मला तिचं वर्णन सांगा. वर्णन कशाला? मी तर फोटोच काढलाय तिचा माझ्या मोबाईल. हा हा बघ. हा बघ,
आई तू हिला ललिता समजली होतीस हो आणि तू हिला चहा करायला लावलं होतस. अगं ही माझी मैत्रीण ललना आहे. ललना ललना फोन का नाही घेतेस? काय सांगणार मी राजनला डॅड. मी एवढी अपसेट आहे की जर बोलताना एखाद दुसरा वावगा शब्द जर तोंडातून निसटला तर. ललना ललना हे बघ, आता संयमानं वागायला शिक. लाली फोन घे. हॅलो राजन. हॅलो ललना, कशी आहेस? नॉट सो फाईन. आय नो. मला माहिती तू नाराज काय आहेस. मला सगळं कळलंय. मग काय माझी नाराजी दूर करण्यासाठी फोन केलाय? ऑफकोर्स तुझी नाराजगी दूर करण्यासाठी आणि तुला सॉरी म्हणण्यासाठी मी फोन केलाय. ज्या मिसअंडरस्टँडिंगमुळे आई तुला ललिता समजत होती ना, ते समजून सांगण्यासाठी मी तुला फोन केला. म्हणजे अगं तू येणार होती हे मला ठाऊकच नव्हतं. तसं जर तू मला सांगितलं असतं तर मी सुद्धा थांबलो असतो. पण तू आलीस आणि आईला वाटलं की ललिता आली, कारण त्यावेळी ललिता येणार होती. कोण आहे ही ललिता? अगं आईला एक सोबतीण हवी होती. आई घरात एकटी असते, तिला पण कोणतरी इंटरॅक्शन साठी पाहिजे असतं. म्हणून तिने जाहिरात दिली होती. ते जाहिरात वाचून मुली यायला लागल्या होत्या. तिने ठरवलं होतं की मुली आल्यानंतर ती त्यांचा इंटरव्ह्यू घेईल. म्हणून ती तुला ललिता समजली आणि तुझा इंटरव्ह्यू घेतला. ओ माय गॉड. आय गेट यू राजन. आता तुला सारं कळलंय ना. हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस. जेव्हा आईला सारं कळलं ना, तेव्हा तिला फार वाईट वाटलं. म्हणून तिने मला लगेच तुला भेटायला बोलवलं. तू येशील ना? हे बघ, नाही म्हणू नकोस. येशील ना? आणि जर नाही आलीस ना तर एका तासात मी आईला तिकडे घेऊन येईन. ए नको नको, इतकं भलतं सलतं करू नकोस. आई साहेबांनी इथे येणं बरं दिसत नाही. आई साहेबांपुढे माझा इगो मोठा नाहीये. मी येते. थँक्स लल्ला. जेव्हा मला सगळं कळलं ना, मी खूप अपसेट झालो होतो. म्हणून तू तयार राहा, मी तुला घ्यायला येतो. ओके बाय. ओके बाय. डॅड यू आर राईट. हे सगळं मिसअंडरस्टँडिंग मुळे झालं. राजनची आई मला ललिता नावाची कंपॅनियन समजली. आणि एका कंपॅनियनचा इंटरव्ह्यू घ्यावा तसा तुझा इंटरव्ह्यू घेतला त्यांनी, राईट? बेटा, याचसाठी तुला सांगत आलो की कधी आपण आपलं ठाम मत बनवायचं नाही, टोकाची भूमिका घ्यायची नाही. नाण्याला दोन बाजू असतात, त्या दोन्ही बाजू समजून घेतल्याशिवाय आपलं मत बनवायचं नाही, राईट? चल, आता ही एक चांगली गोष्ट झाली की तुमचा दोघींचा गैरसमज दूर झाला. मग तू जाणार आहेस ना आता? राजन येतोय घ्यायला मला. अरे वा, चला येऊ. पण एक काम करशील, आता जाताना छानपैकी साडी नेसून जा. हो. ओके, नक्की.
असं काय वागून राहिले आबा? बसलेत नुसते खुर्चीत. हनुमान म्हणला होता त्याचे वडील एकदा असेच खुर्चीत बसले होते आणि गचकले. आबाही खुर्चीत. अरे देवा, आहे की नाही? आबा, हो आबा. अरे देवा, आबा गेले, आबा गेले. थोबाडीत मारीन आनंदराव. आबांचा आवाज म्हणजे आबा भूत झाले. आबा भूत झाले, आबा भूत झाले, भूत. आनंदराव, 2 कानाखाली वाजवीन ना तेव्हा तुमच्या डोक्यात चढलेले बाटलीचं भूत 2 सेकंदात पाय उतार होईल. जिवंत आहे तुम्ही? होय, जिंदा आहे ना, मेलोय ना भूत झालोय. हा संपतराव आपल्या शत्रूंना जिवंत गाडतो, पण या संपतरावाला गाडणारा अजून जन्माला यायचा आहे. मी आलोय ना आबा. मीच करणार ना तुमचं क्रियाकर्म. करू का तुझा क्रियाकर्म? करू. सगळी अक्कल त्या गुत्त्यात गहाण ठेवण्यापेक्षा जरा स्वतःकडे ठेवली असती तर अशी बरळण्याची पाळी नसती आली तुमच्यावर. वागवतो कशाला आबा एवढं? सगळी अक्कल त्या गुत्त्यात गहाण ठेवण्यापेक्षा जरा स्वतःकडे ठेवली असती तर अशी बरळण्याची पाळी नसती आली तुमच्यावर. वागवतो कशाला आबा एवढं? मग काय तुमची आरती करू? अहो, तुमच्यासारख्या मुलानं माझ्या खांद्याला खांदा भिडवून गावात आपली हुकूमत निर्माण करायला हवी होती, पण तुम्हाला अवदसा आठवली. अहो, तो 3 पाट नाना माझा अपमान करतो, पण तुमचं रक्त उसळत नाही याच वाईट वाटतं मला. अहो किती संतापताय. उगीच प्रेशर वाढू नका, तुम्हालाच त्रास होईल. त्या नानांचं काय करायचं नंतर बघता येईल. अहो, कशाला त्या नानाला इतकं महत्व देताय? नाना एवढा मोठा नाहीये की मी त्याला एवढं महत्व द्यावं. मी मनात आणलं असतं ना तर नानाला माफही केलं असतं. मग करून टाका ना माफ. नानाच्या शेतीवाडीला सोनं लागलेलं नाहीये. अहो, पण तुम्हीच म्हटले होते ना, नानाची जमीन म्हणजे सोन्याचा तुकडा आहे, सोन्याचा. आनंदराव, जरा दमाने. हा, नानाची शेतीवाडी आमच्या नावावर झाली नाही तर आम्हाला नरकात देखील जागा मिळणार नाही अशी परिस्थिती नाहीये. आबा, पण तुम्ही नरकात कशाला जागा शोधताय? आनंदराव, गालावर 5 बोटांची नक्षी काढू का? या आनंदरावांना खूप पुळकाय त्या नानांचा, पण त्या नानांना माझ होय आहे म्हणूनच संताप येतोय. त्या नानांनी जर विनंती केली असती ना मला की संपतराव कृपा करून आमच्या शेतीवाडीकडे दुर्लक्ष करा, तर कदाचित मी त्याची विनंती मान्यही केली असती, पण त्यांनी आम्हाला डोळे दाखवले, आम्हाला उलट बोललाय, आमचा अपमान केलाय आणि वर आम्हाला आव्हानही दिलंय. हा संपतराव आव्हान स्वीकारतो, हे नानाला मी दाखवून देणार आहे. दुर्गा, ए दुर्गा, अगं जरा पाणी आणतेस का ग?
कुठे गेला होता? अगं ते या हे कामासाठी गेलो होतो. कसलं काम काढलंय नाना? ते आता तुला काय करायचंय चांभार चौकशा? म्हणजे काय आई, विचारायला नको? नानांनी आणि तूच मला शिकवण दिलीयस ना की बाहेर जाताना आपण कुठे जातो हे सांगून जायचं. मला तर काही सांगितलं नाही. तुला सांगितलंच असेल. नाही, मलाही काही सांगितलं नाही. एकतर तू खोटं बोलतेस किंवा ना आई वडिलांना खोट्यात पडते. का हो, आपली उलट तपासणी घेते ती. घेऊ देत की मग, उगाच कशाला लपवाछपवी करायची? लपवण्यासारखं काही आहे का नाना? त्या पुस्तकासारखं आपलं जीवन असावं असं तुम्हीच म्हणता ना. जीवनात कसलीही रहस्य असायला नको. ऐकताय ना, तुमची मुलगी तुम्हालाच शिकवते. नाना, आई उगाचच रागवते. तू का रागवतेस पण? तू कसं खुशीत राहायला पाहिजे, आनंदात राहायला पाहिजे. आमच्या दोघांची हीच इच्छा आहे. तुम्हा दोघांची इच्छा सहज पुरी होऊ शकते ना. ती कशी काय? तुम्ही खुशीत राहिलात, आनंदात राहिलात तर मीही खुशीत आणि आनंदात राहीन ना. पाहिलं, शब्दात पकडायला लागली आहे श्री. मनावरचा ताण भरून घ्या ना. ताण तणाव कुणाला चिंतेत कशी? संपत काकांमुळे तुमच्या मनावर ताण पडलाय का? नाही ग, आयुष्यात अनेक मार्ग असतात. त्यातल्याच एका मार्गावर हा संपतराव नावाचा बोका दबा धरून बसला. त्याचं उपद्रव मूल्य आपल्या जागी आहे. आणि आपल्या आयुष्याचे इतर मार्ग? आयुष्याचे जे मुख्य मार्ग असतात त्यापैकी काही आप्तस्वकीयांचे असतात. त्याचं उपद्रव मूल्य आपल्या जागी आहे. आणि आपल्या आयुष्याचे इतर मार्ग? आयुष्याचे जे मुख्य मार्ग असतात त्यापैकी काही आप्तस्वकीयांचे असतात. काही मुलं बाळ पत्नी यांचे असतात. आणि 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 मुख्य मार्ग असतो तो आत्मसंतोषाचा, आत्मसमाधानाचा असतो. जेव्हा आपली मुलं लग्न कार्य करून मार्गाला लागतात, प्रपंच करू लागतात, त्यांची मुलं आपल्या अंगा खांद्यावर खेळायला लागतात, बागडायला लागतात, तेव्हा जो संतोष मिळतो, जे समाधान मिळतं, त्याची तुलना आणखी कशाशीही होऊ शकत नाही. तत्वज्ञानाच्या गाडीत बसून तुम्ही शेवटी लग्न मंडपातच पोचलात नाना. बरं, भेटले का कुलकर्णी? अगं नाही ना, ते मुंबईला गेलेत. हो, पण मी त्यांच्या घरी निरोप ठेवून. कोण कुलकर्णी? हे ते लग्न जमवणार आहे. नाना, मी सांगितलं ना मला लग्न नाही करायचंय म्हणून. सरंजामे, अवघडल्यासारखं वाटतंय हो. मी कशी अशी मूर्खासारखी वागले हो. ललनालाच ललिता समजले. एखादी सुंदर फॅशनेबल मुलगी माझी सेक्रेटरी कशी बनू शकेल हा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. आई साहेब, सगळं विसरून जा. अहो, चूक सुधारली ना तुम्ही. अहो, ती विसरली असेल का? तिला काय वाटेल? सावधान आई साहेब. आई साहेब, साहेब आले. आई, ही माझी मैत्रीण ललना.
वा. आणि ललना, ही माझी आई आणि हे सरंजाम. माझे सेक्रेटरी. छान नाटक करते ही ललना. नसून पटून आली आहे. ए, आमची झाली आहे ओळख. ललना, तुझं परत एकदा स्वागत कर. अगं, माझा इतका गैरसमज झाला. मी तुझ्याशी उगाच मूर्खासारखं वागले. असं काही नाहीये आई साहेब. हे बघ, आई म्हणायचं मला, आई साहेब नाही. ओके ओके. अगं, ललिताला माझी सेक्रेटरी म्हणून मला निवडायचं होतं, म्हणून मी तुझा इंटरव्ह्यू घेतला आणि नसते प्रश्न तुला विचारत बसले. मग तू जे बोलतोस, जे वागतोस, त्याला विश्वास ठेवणं म्हणतात देव. सुमन, हे बघ, मी ललनाच्या उणीवांवर फक्त बोट ठेवतोय. तू उणीवांवर फक्त बोट ठेवतोस देव. मी काय करावं असं वाटतंय तुला? त्या उणीवा सुधारण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न करताना कधी दिसलायस तुम्हाला? नाही, माझ्या परीने मी प्रयत्न करतच असतो आणि करत राहणार देखील आहे. पण मला सांग सुमन, आई म्हणून तू काही प्रयत्न केलेस कधी?